जाधव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण। आज आपण माननीय पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार यांच्या हस्ते गटी कामगार स्टॉल योजनेचे अनावरण केले। यामध्ये आपण जिल्ह्यातील 93 लाभार्थी पात्र केले असून त्यापैकी 20 लोकांचे स्टॉल प्राप्त झाले। त्यांचं अनुदान व या ठिकाणी आज माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथ मुंडे वस्तूर कामगार महामंडळ या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान हे आपण 15 लाभार्थ्यांना एकूण 45 लक्ष वाटपाचे अनुदान जाहीर केले। त्यांना त्यांच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। यापैकी 2 लाभार्थी त्यांचे मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या अकाउंटला त्यांच्या वारसदारांना 5-5 लक्ष याप्रमाणे 10 लक्ष वाटप केलेले आहेत आणि इतर यांना बैल मृत्यू झाला असेल, अपघात झाला असेल, या अनुषंगाने देखील त्यांना अनुदान वाटप त्यांच्या अकाउंटला जाहीर करण्यात आलेले आहे। त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदय या कमिटीचे अध्यक्ष असून त्यांच्या सहकार्याने हे सर्व झालेलं आहे। त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व लाभार्थ्यांना पुढील व्यवसायासाठी आणि तसेच आर्थिक सहाय्यासाठी खूप शुभेच्छा आणि त्यांचं व्यवसाय उद्योगवंत व्हावा याच सदिच्छा। धन्यवाद। महोदयांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाला जिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या तिथं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात पंचनामे करण्याची सूचना त्या आगाऊच आम्ही दिलेल्या आहेत। आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती दगावली, जनावरं दगावली, घर गोठा हे ज्या गोष्टींचं नुकसान झाले त्याचे सर्व अधिकार आम्ही पुणे प्राधिकरणाने कलेक्टरला खासदार उपस्थितीत संपन्न झाली। सर्वप्रथम सन 2025-26 ला जो निधी उपलब्ध झालेला होता तो 100% निधी आपण या ठिकाणी खर्च केलेला आहे। सन 26-27च्या निधीचं नियोजन त्याच्या बाबतीतली चर्चा आज या ठिकाणी झाली। त्याच्यासाठी राज्य सरकारनं एकूण उपलब्ध नियतमायाच्या 60% पैसे हे ऑलरेडी या ठिकाणी वर्ग केलेले आहेत। आम्ही सर्व माननीय मंत्री महोदयांनी विशेषतः या ठिकाणी सूचना प्रशासनाला विनंती लोकप्रतिनिधींना केलेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत या वर्षीच्या कामांचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे या ठिकाणी त्यांनी द्यावे आणि 15 ऑगस्ट नंतर 1 महिन्यात 15 सप्टेंबर पर्यंत सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर टेंडर प्रोसिजर पूर्ण करून कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 सप्टेंबर पर्यंत कामं सुरू झाली पाहिजे आणि मार्चच्या अगोदर फेब्रुवारी एंडलाच ही जिल्हा नियोजनमधली कामं वेळेत पूर्ण केली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन म्हणजे आपला जिल्ह्याचा जो गुणांकन वर्षीचा निधी खर्च करताना सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी करावं अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संदर्भामध्ये नवीन इमारतीला निधी उपलब्ध करून देणं, काही ठिकाणी ट्रॉमा सेंटर आणि PSCचे नवीन प्रस्ताव शासनाला पाठवणं अशाही बाबतींची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। ते प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीची शिफारस घेऊन आरोग्य विभागाला पाठवण्याचा निर्णय देखील झाला। आता नजीकच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा द्यायच्या त्या सुविधा देण्यासाठी सुद्धा जिल्हा परिषदेनं प्राधान्याने त्याला जो निधी उपलब्ध करून दिला जाईल ते आपल्याला त्या द्याव्यात। मॅन पॉवर विशेषतः कंदाटी खोरे असेल, डोंगरी भाग असेल, दुर्गम भाग असेल तिथं पुरेशी मॅन पॉवर अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहावी अशाही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकूणच पूर्ण खेळी नदीच्या वातावरणामध्ये आजची बैठक संपन्न झाली। सर्व मान्य लोकप्रतिनिधींनी सकारात्मक सूचना जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या आहेत त्याची नोंद प्रशासनाला घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन देखील या ठिकाणी केलं जाईल। धन्यवाद। काही प्रश्न असतील तर विचारा। निधीचं वाटप गेल्या वर्षी जे सूत्र होतं त्याप्रमाणेच ठरलेलं आहे आणि निधीचं सूत्र हे राज्यावरनं येतं त्यामुळे राज्यामध्ये जे ठरवलं त्याप्रमाणे निधीचं वितरण होईल। खासदाराला सुद्धा निधी निश्चित देऊ फार चिंता खासदार साहेबांची आपण करू नका। आम्ही आहे त्यांची काळजी करायला पालकमंत्री सक्षम आहे। माध्यम प्रतिनिधींनी त्यांची एवढी चिंता करण्याची गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।